माय माऊली नमस्कार. आपण आरती झाल्यानंतर प्रार्थना करतो. प्रार्थना झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणतोय. तर आपण मंत्र पुष्पांजली अभिवाचन ऐकूया अर्थासहित. ओम यज्ञेन यज्ञमयंत देवस्थानी धर्मानि प्रथमान्यासन तेहनाकं महिमान सचिंतयत्र पूर्वे साध्याः संती देवाः. यज्ञकुंडात देवांनी सर्वस्व अर्पण केलेल्या भावनेने होमाची द्रव्ये समर्पण केली जातात. हे धार्मिक कार्य असून ते सर्वप्रथम स्वरूप ठरते. देव स्वर्गात राहत असून ते इतरांचे ध्येय बनले आहेत. मोठे असले तरी आपले पूर्वीचे कार्य करीत असतात. ओम राजाधिराजाय प्रसय्यसायिने नमो वयं वै श्रवणाय कूर्मये समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. राजांचा राजा असणारा, पराक्रम करणारा, कष्ट झेलणारा वैश्रवणाचा जो पुत्र कुबेर, त्याला नमस्कार असो, नमस्कार असो. इच्छांची पूर्ती करणाऱ्या त्या वैश्रवणाने माझ्या अपेक्षा पूर्ण होण्याचे भाग्य मला देवो. पुन्हा एकदा वैश्रवणाचा पुत्र असणाऱ्या महाराज कुबेराला नमस्कार करतो, नमस्कार करतो. ओम स्वस्ति साम्राज्यम भौज्यम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्टम राज्यम महाराजाधिपत्यमयं समंतपर्यायिषात् सार्वभौम सार्वायुष आन्तदः परार्थात् पृथ्वे समुद्रपर्यन्ताय एकराळिति तदपेश श्लोकोः विगीतोः मरुता परिवेष्टारो मरुतस्य वसनगृहे अवीक्षत तस्य कामप्रे विश्वे देवाः सभासदितीः. सर्वांचे कल्याण होऊन सुखसमृद्धी संपन्न साम्राज्य हो. राज्यात सर्वांना स्वातंत्र्य मिळावे. सर्वजण विरक्त असावे. ते परमेश्वराचे मोठे राज्य असावे. त्यामध्ये सर्वांना स्वामित्व लाभावे. सर्वांच्या एक विचाराने चालणारे राज्य असावे. सर्व भूमीवर सर्व काळापर्यंत आणि पृथ्वीच्या टोकापर्यंत शिवाय दुसऱ्या अर्थाच्या अंतापर्यंत समुद्र हीच मर्यादा ठरेल. असे पृथ्वीवर एकच राज्य असावे. अशा अर्थाचा एक श्लोक म्हटलं जातो की सर्वांना सामावून घेणारे वारे, तसेच सर्व देव अवीक्षिताच्या पुत्र असणाऱ्या, सर्वांच्या इच्छा आकांक्षा पुऱ्या करणाऱ्या मरुताच्या घरी राहत होते. ते सर्वजण त्यांच्या दरबारातले सभासद होते.